आम्ही दोघेच जण बाहेर पडलो होतो. आता बाळ घरी झोपलं होतं, तोपर्यंत आम्हाला आमचं काम करून यायचं होतं. आता हा व्ह्यू माझ्या घरामागचा आहे, कसा वाटतोय ते कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा आमचा अर्णव. आमचं काम झाल्यानंतर आम्ही मात्र निवांत लस्सी पीत बसलो होतो, पण ह्याला मात्र आहे ना त्याचं काम करून घ्यायचं होतं. आता बघू शकता एवढे सगळेजण फक्त त्याची पाठ खाजवायला बसले होते. घरी आलोच होतं तर रुद्र आमचा इकडे खेळत बसला होता. आता तो आहे ना ह्या घोड्याला हंबा म्हणत होता. आता तो म्हणतोय ना हंबा आहे तर हंबाच आहे. आता मला झोपेतून उठून आहे ना आकाशने फक्त हा पाऊस दाखवला होता. त्यांचं म्हणणं की झोपायचं नाही, फक्त पाऊस बघत बसायचा. आता मला हा पाऊस बघून माझ्या चेहऱ्यावरती बघा कसा ग्लो आलाय. आता आम्ही दोघे जण आजच्याच दिवस सोबत होतो, त्यामुळे आम्ही पाहिजे तितका वेळ सोबत घालवत होतो. पहाटे पहाटेच त्यांना आता निघायचं होतं. बाळ सुद्धा उठून बसलं होतं, कारण पप्पाला बाय बाय करायचं होतं ना. पप्पाशी गप्पा झाल्या आणि आता मात्र हे निघाले होते पुण्याला. ते गेल्यानंतर मला काय झोप लागतीये का म्हणून मी सुद्धा लवकरच उठले आणि माझी नेहमीची कामं करायला घेतली. आता सॅटर्डे संडेला आहे ना सगळेजण येतात, त्यावेळेला खूप घर भरल्यासारखं वाटतं, पण जेव्हा ते सगळेजण निघायला लागतात ना त्यावेळेला मात्र आम्ही एकटं खूप फील करतो. आता इकडे माऊ आमच्या बाळाला खेळवत होती, तोपर्यंत म्हणलं चला हा मामा सुद्धा निघालाय. आणि हा टॅनिंगसाठी इतकी सगळी त्याची तयारी चालू होती, कारण त्याला सारखं ट्रॅव्हलिंग करावं लागतं आणि त्याचं टॅन काही जात नाही. असो आता मामाला सुद्धा त्याच्या ऑफिसला निघायचं होतं. चला बाय बाय.